महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। भक्ती आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या देवळ्या येथील दुर्गामाता यात्रोत्सवाला रविवारी चोरट्यांनी गालबोट लावले। गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी तब्बल 25 ते 30 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मणिमंगळसूत्र लंपास केली आहेत। सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। यात्रेसाठी हजारो भाविक येणार हे माहीत असूनही पोलिसांनी चोख बंदोबस्त का ठेवला नाही असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे। दागिने चोरीला गेल्यावर पोलीस ठाण्यामध्ये गर्दी करणाऱ्या महिलांची दखल योग्य वेळी घेतली जात नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला। आम्ही श्रद्धेने दर्शनाला आलो होतो, पण पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आयुष्यभराची पुंजी असलेले दागिने चोरीला गेले। पोलिसांनी तात्काळ आमचे दागिने परत मिळवून द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिलाय। किती ग्रॅमचे? माझी सून यात्रेला आली होती, तिच्याजवळ लहान बाळ होतं, तिच्या गळ्यातून मणिमंगळसूत्र 3 ग्रॅमचं मारून दिले, गळ्यातून कापून घेतलं 3 ग्रॅमचे। पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो होतो, तेवढं ते येतं तिला तो सापडला आवडला। महिला ही चोरी एखाद्या सराईत महिलांच्या टोळीनेच केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे। पोलिसांनी एका संशयित महिला आणि पुरुषाला ताब्यात घेतले असले तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत। केवळ यात्रेतच नव्हे तर देवळ्याच्या रविवारच्या आठवडे बाजारातही मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांनी आता बाजारात दागिने घालून जाण्यासही धास्ती घेतली आहे। पोलिसांचा वचक संपलाय का असा सवाल आता देवळावासीय करत आहेत। चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 4 ग्रॅमपासून ते 1 तोळ्यापर्यंतच्या दागिन्यांचा समावेश आहे। छाया देवरे 1 तोळा, गायत्री निकम 9.5 ग्रॅम, मीना भदाणे, शैला आहेर, मेघा देवरे यांसह तब्बल 26 महिलांना या चोरीची झळ बसलीये। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की देवळा पोलीस या चोरांचा छडा लावून महिलांना न्याय देतात की चोरांचे हे धाडस असेच सुरू राहते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।